बच्चू कडूंच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आंदोलकांचा रेल रोको, जामठा रेल्वे ट्रॅकवर उतरले आंदोलक, नागपूरमधील रेल्वे सेवा विस्कळीत। रेल्वेकडे जाणारे आंदोलन जाम करू नका, बच्चू कडूंचा आंदोलकांना आवाहन, चर्चा न झाल्यास रेल्वे ट्रॅक उखडून टाकू, बच्चू कडूंचा सरकारला इशारा। नागपूरमध्ये शेतकरी आक्रमक, संतप्त शेतकऱ्यांचा टायर पेटवत रास्ता रोको, शेतकऱ्यांनी नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग रोखला। बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ जालन्यात शेतकऱ्यांचा रास्ता रोको, जालना मंठा रोडवरील चितळी पुतळी फाट्यावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको। नागपूरमध्ये ऑक्सिजन पार्कमधील तलावाला आंदोलकांनी बनवलं स्विमिंग पूल, आंदोलकांची तलावात आंघोळ। बच्चू कडूंच्या आंदोलनावर नागपुरात चर्चा व्हावी, बच्चू कडू आपल्या भूमिकेवर ठाम, नागपूरमध्ये बैठक घेण्याचा बच्चू कडूंचा आग्रह, अनेक विषयांवर चर्चेशिवाय मार्ग नाही, बच्चू कडू यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर, बच्चू कडूंना चर्चेचं निमंत्रण दिले, बच्चू कडूंना चर्चेचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन, कर्जमाफी करणार नाही अशी भूमिका आम्ही घेतली नाही, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। बच्चू कडूंना गिरीश महाजनांचा फोन, नागपूरऐवजी मुंबईत बैठक घेण्याची बच्चू कडूंना महाजनांची विनंती, बैठकीसंदर्भात अर्धा तासात कळवू, बच्चू कडूंची प्रतिक्रिया। बच्चू कडूंच्या आंदोलनस्थळी शेतकऱ्यांकडून राज्य सरकारची प्रतिकात्मक अंतिम यात्रा, मटकी आणि तिरडी घेऊन शेतकऱ्यांनी अंतिम यात्रा काढत केला निषेध। नागपुरातील महाएल्गार मोर्चात मोठ्या प्रमाणात दिव्यांग महिलांचा समावेश, कर्जमाफीची घोषणा करा अन्यथा मागे हटणार नाही, दिव्यांग महिला आंदोलकांचा सरकारला इशारा। पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली बच्चू कडूंची चर्चा, नागपुरात आंदोलनस्थळी पोलीस सहाय्यक आयुक्त नरेंद्र हिवरे यांची बच्चू कडू यांच्याशी चर्चा आम्ही करतोय, बच्चू कडूंना 8 ते 10 फोन केले, चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण। शेतकरी कर्जमाफीसाठी समिती नेमली, समितीकडून राज्यात सर्वेक्षण सुरू, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। बच्चू कडूंना सरकारचं म्हणणं ऐकून घ्यायचं नाही, सरसकट कर्जमाफीवर चर्चा करायला हवी, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। उच्चस्तरीय बैठक मुंबईत होते, आंदोलनस्थळी कशी होईल, चर्चेतून मार्ग निघतो, बच्चू कडूंनी चर्चेसाठी मुंबईत यावं, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। आम्ही कशाला अटक करू, बैठकीला आल्यावर अटक होते का, चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल। बच्चू कडू म्हणाले आमदारांना कापा, मी म्हणतो मंत्र्यांना कापा, बच्चू कडूंच्या ट्रॅक्टर मोर्चात रविकांत तुपकरांचं विधान। कितीही संकट आलं तरी मरायचं नाही, आत्महत्या करायची नाही, रविकांत तुपकरांचं शेतकऱ्यांना आवाहन। आमचा अंत पाहू नका, नाहीतर चौफेर आंदोलन उभं करू, बच्चू कडूंचा इशारा, लोकशाही सोबत साधला संवाद। महिलेनं साडी फाडून हाताला राखी बांधली, कर्जमुक्तीशिवाय माघारी घ्यायचं नाही, असं महिलेनं बच्चू कडूंना सांगितलंय। मुंबईत उद्या महाविकास आघाडी आणि मनसेची बैठक, सत्याचा मोर्चा संदर्भात वायबी सेंटरमध्ये बैठकीचं आयोजन, बैठकीला राज ठाकरेही उपस्थित राहणार। जरांगे हा सुपारीबाज, अशोक चव्हाण, प्रताप पाटील चिखलीकर आता मागासवर्गीय, बावनकुळे ओबीसीना अंधारात ठेवू नका, ओबीसी नेते नवनाथ वाघमार यांची टीका। संपदा मुंडेला न्याय द्यायचा आहे तर वैभवी देशमुखला सुद्धा न्याय द्या, कृष्णा आंधळेला कुठे लपवून ठेवलंय ते सांगा, मेलेल्या मुलीच्या चितावर राजकीय पोळी भाजू नका, करुणा मुंडेंची धनंजय मुंडेंवर टीका। कार्गो आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील कामगारांचा भाजपात आज प्रवेश, रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत कामगारांचा भाजप प्रणित अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघात होणार प्रवेश। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीत मुरलीधर मोहोळांना देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा, अजित पवारांच्या विरोधात मुरलीधर मोहोळांना निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री मैदानात। उद्या पुण्यात मनसे, ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार, 1 तारखेला मुंबईत होणाऱ्या मोर्चासंदर्भात होणार चर्चा। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते पोलीस उपायुक्तांची भेट घेणार, 1 नोव्हेंबरच्या मोर्चाला ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते विरोध करणार, 1 नोव्हेंबरला मुंबईत सत्याचा मोर्चा।
जळगावमध्ये एकनाथ खडसेंच्या निवासस्थानी चोरी, सोनं चांदी, महत्त्वाची कागदपत्र तसंच महत्त्वाची सीडी पेनड्राईव्ह चोरी झाल्याचा खडसेंचा दावा. उद्धव ठाकरे मुंबईला लागलेला कोरोना, अॅनाकोंडा टीकेवर आमदार निलेश राणे यांचं प्रत्युत्तर. आम्ही शेतकऱ्यांचं ऐकून घेऊ पण धमकी ऐकून घेणार नाही, बच्चू कडूंच्या आमदार मंत्र्यांना कापा या वक्तव्यावर आमदार निलेश राणेंचा इशारा. निवडणुकांनंतर सत्ता स्थापनेसाठी एकत्र येऊ, महापालिका निवडणुकीत राणे बंधू आमने सामनेवर आमदार निलेश राणेंची प्रतिक्रिया. आम्ही महायुतीसाठी आग्रही होतो पण आता युती होईल असं वाटत नाही, त्यामुळे आम्ही स्वबळावर ताकदीनं लढू. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युती संदर्भात निलेश राणेंची प्रतिक्रिया. सिंधुदुर्गात एसटी डेपो लवकरच विकसित करणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची आमदार निलेश राणेंनी घेतली भेट. बाणगंगेच्या आरतीचा तिढा सुटला, त्रिपुरी पौर्णिमेला होणार भव्य आरती, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकार. तर 7 नोव्हेंबरला महाआरतीचं आयोजन. ठाकरेंच्या शिवसेनेनंतर मनसेचं प्रेझेंटेशन, सत्याचा मोर्चासाठी मनसेची जय्यत तयारी, लावरे तो व्हिडिओ दाखवत करणार पोलखोल, राज ठाकरे स्वतः करणार निवडणूक आयोगाचा पर्दाफाश. गुरुवारी रंगशारदामध्ये मनसेचा मेळावा. लोकशाहीत मत विरोध व्यक्त करण्याचं सगळ्यांना स्वातंत्र्य, शिवविधी दर्पणच्या अंकात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं मत. सध्याचा कालखंड लोकशाहीला मारक आहे, ठाकरेंचं वक्तव्य. बीडमध्ये रुपाली चाकणकरांविरोधात शोले स्टाईल आंदोलन, रुपाली चाकणकरांनी राजीनामा देण्याची मागणी, चाकणकरांनी केलेल्या वक्तव्याचा आंदोलकांकडून निषेध. बीड आकाशवाणी टॉवरवर चढून आंदोलन. छत्रपती संभाजीनगरमध्ये सिद्धांत शिरसाटांचे बॅनरवर भावी महापौर असा उल्लेख. सिद्धांत शिरसाट, मंत्री संजय शिरसाटांचे पुत्र सिद्धांत शिरसाटांच्या वाढदिवसानिमित्त लागले बॅनर. ठाकरेंच्या मोर्चाला भाजप कार्यकर्ते कामातून देणार उत्तर, ठाकरे मोर्चा काढताना भाजप मुंबईकरांच्या घरोघरी जाणार. मंत्री आशिष शेलार, अमित साटम यांनी दिले निर्देश. भाजपकडून एक है तो सेफ हेचा पुनरुच्चार, हिंदू मतांच्या एकत्रीकरणासाठी नव्या कार्यक्रमाची घोषणा. भाजपकडून हिंदू संवाद कार्यक्रमाचं आयोजन, सर्व अभियानं ताकदीनं राबवा, मुंबई भाजपच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना सूचना. 1 नोव्हेंबरला मुंबईत होणाऱ्या मोर्चात मतचोरी आणि मतदार यादीतील घोळ संदर्भात सरकारला लक्ष करण्यात येणार. नाशिकच्या मनसे कार्यालयाबाहेर बॅनर लावत मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन. नवी मुंबईच्या वाशीमध्ये मनसेकडून जनजागृती, सत्याचा मोर्चाचे पत्रके वाटून मतदारांमध्ये जनजागृती. वाशी रेल्वे स्थानकाबाहेर पत्रके वाटली, मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन. भाजपच्या नेत्या नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी, हैदराबादमधील जावेदनं पुन्हा धमकी दिली. अमरावतीच्या राजापेठ पोलिसात तक्रार दाखल. मी अमित शहांबद्दल बोललो नाही, ठरवून बातमी करून हायलाईट केली. रवींद्र धंगेकरांचं अमित शहांच्या वक्तव्यावरून स्पष्टीकरण. भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्या विरोधात चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, महिलेने केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा ईश्वरपूर नगराध्यक्षपदाचा उमेदवार जयंत पाटलांकडून जाहीर, आनंदराव मलगुंडेंना नगराध्यक्षपद जाहीर. समविचारिक पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवू, काँग्रेस पक्षानं दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार, परभणीचे नूतन काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांचं वक्तव्य. बारामतीत युगेंद्र पवार यांचा जनता दरबार, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता संवाद बैठकीचंही आयोजन. अजित पवारांची पक्षातील सर्व आमदारांना तंबी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयार राहा, कोणावर अवलंबून राहू नका, मतदारसंघात काम करा, अजित पवारांचे सर्व आमदारांना निर्देश. अनिल कुमार पवारांच्या सुटकेला ईडीचं आव्हान, सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणात बजावली नोटीस. प्रकरणाची पुढील सुनावणी 4 आठवड्यांनी होणार. सोलापूरमधील 68 लिंगांच्या जीर्णोद्धारासाठी आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्याला यश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कामांसाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.
लाडक्या बहिणींनो 18 नोव्हेंबर पूर्वी ई-केवायसी करा, मंत्री अदिती तटकरे यांचं आवाहन. भाजपचा महाविकास आघाडीला शह देण्याचा प्रयत्न. महाविकास आघाडीचे अनेक नेते भाजपात प्रवेश करणार. कोल्हापुरातील नेत्यांचा आज भाजपात पक्षप्रवेश. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश. पुण्यात महायुतीच्या वादाचा नवा अंक. महाराष्ट्र ऑलिम्पिक निवडणुकीवरून वाद. महासचिवावर गुन्हा दाखल झाल्यानं खळबळ. महासचिव अजित पवारांच्या जवळचा असल्याची माहिती. मोहोळ विरुद्ध अजित पवार वाद. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबई दौरा असणारे पंतप्रधान मोदी गोरेगावमधील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित इंडिया मेरीटाईम वीक 2025 या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. तर मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हला ते संबोधित करतील. फेब्रुवारीत मुंबई क्लायमेट वीक परिषद. वातावरणीय बदल आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनं महत्त्वाची परिषद. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. कुडाळच्या माणगाव विभागातील ग्रामस्थांना दिलासा. आकारी पड प्रश्न अखेर सुटलाय. शासनाकडून जी.आर. जारी. तर आमदार निलेश राणेंच्या प्रयत्नांना यश. जैन मुनी 3 तारखेच्या उपोषणावर ठाम. जैन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मनपा आयुक्तांची भेट. भेटीत कबूतरखान्यांवर झाली चर्चा. मुख्यमंत्र्यांनी जैन बोर्डिंगला भेट द्यावी. जैन मुनींचं आवाहन. प्रत्येक कुटुंबात सरकारी नोकरी. महिलांना महिना 2500 रुपये. बिहारमध्ये इंडियाचा आघात. धडाका पाहायला मिळते. बिहारमधील तरुणांच्या दुर्दशेसाठी भाजप जेडीयू दोषी. एक्सपोस्ट करत राहुल गांधींची टीका. प्रशांत किशोर यांना निवडणूक आयोगानं बजावली नोटीस. किशोर यांचे नाव पश्चिम बंगाल आणि बिहार या दोनही राज्यांच्या मतदार यादीत आहे. निवडणूक आयोगानं त्यांना 3 दिवसात त्यांची बाजू मांडण्याचे निर्देश दिलेत. बिहार निवडणुकीपूर्वी आरजेडीने घेतला मोठा निर्णय. 27 गद्दारांची पक्षातून हकालपट्टी. पक्षाविरुद्ध कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप. मध्य प्रदेशात लाडक्या बहिणींना कोट्यवधी रुपये. आजवर 40,000 कोटींहून अधिक पैसे दिल्याची मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची माहिती. परभणीत वंचित बहुजन आघाडीचा तहसील कार्यालयावर घेराव. अतिवृष्टीग्रस्तांना अनुदान न मिळाल्यानं आंदोलक आक्रमक. आंदोलनात कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी. नाशिकमधील बेरोजगार तरुण राज्य सरकार विरोधात मोर्चा काढणार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत 11 महिने ज्यांनी प्रशिक्षण घेतले त्यांना पुन्हा संधी दिली जात नसल्याचा आरोप. मालेगावच्या सामान्य रुग्णालयात 6 महिन्यांपासून औषधांचा तुटवडा. रुग्णांचे नातेवाईक त्रस्त. सरकारच्या विरोधात भीक मागू आंदोलन. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मोबाईलचे कोणतेही पुरावे डिलीट झालेले नाहीत. तसंच त्यांची वैयक्तिक तक्रारी अथवा माहिती असलेली डायरी मिळालेली नाही. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचं स्पष्टीकरण. फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी आत्महत्या केलेल्या हॉटेलचा माय डॉक्टर एंट्री आणि सीसीटीव्ही समोर. व्हिडिओत हॉटेलमध्ये डॉक्टर स्वतः येत असून त्यांच्यासोबत कोणीही नसल्याचं स्पष्ट. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड आता होणार सुसाट. अडथळा ठरणारी 22 ते 25 दुकानं महापालिकेनं हटवली. नागरिकांना वाहतूक कोंडीपासून मिळणार दिलासा. पंढरपूर नगरपालिकेच्या मतदार यादीत 2,897 नावं दुबार. मतदार याद्यांवर तब्बल 12,000 हरकती दाखल. दुबार नावं कमी करून घेण्याचे पालिकेचं आवाहन. ठाण्यात आरोग्य मंदिर केंद्रांची उभारणी. आपला दवाखान्यानंतर आता राज्य आणि केंद्र सरकारकडून आरोग्य मंदिर योजना सुरू. प्रामुख्यानं 68 आरोग्य मंदिर उभारले जाणार आहेत. हैदराबादहून बलून उड्डाण प्रयोग करण्यात येणार आहे. प्रयोगादरम्यान काही जिल्ह्यांवर उपकरणे पडण्याची शक्यता. उपकरणे पडली तर नागरिकांनी त्याला हात लावू नये. नागरिकांना सूचना जारी. बुलढाणामधील खामगावच्या सृष्टी मंगलम ग्रुपचा श्रमदानातून नाविन्यपूर्ण उपक्रम. डोंगरावरून वाहून जाणारे पाणी अडवून बनवले अनेक बंधारे. गुन्ह्यांच्या पुराव्याशी छेडछाड केल्यानं पोलीस निरीक्षक अशोक गिरी निलंबित. नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची कारवाई.
1 नोव्हेंबरला होणार चंद्रपूर मनपाचे आरक्षण जाहीर, प्रसिद्धीपत्राद्वारे मनपानं दिली माहिती. 2 नोव्हेंबरची शेतकऱ्यांची बैठक रद्द, लवकरच पुढची तारीख जाहीर करू, मनोज जरांगे पाटलांची माहिती. निलेश घायवळ प्रकरणी मोठी अपडेट, निलेश घायवळ लंडनमध्ये यूके हाय कमिशनकडून पुणे पोलिसांना उत्तर. 6 फेब्रुवारी 2026 पर्यंत निलेश घायवळ याचा व्हिसा. गृहनिर्माण सोसायटीनं जास्तीचे व्याज आकारल्याचे कारण देऊन थकीत मेंटेनन्स टाळता येणार नाही, उच्च न्यायालयाचे आदेश. चेंबूरमधून सुरू होणार जनगणनेचे मॉक ड्रिल, सहकार्य करण्याचे पालिकेचे आवाहन. 7 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, संजय खंदारे पर्यटन, पराग जैन पाणीपुरवठा तर ई राघवेंद्र आरोग्य विभागात. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडाचे 41,000चे वीज बिल सरकारनं थकवले, शिवप्रेमींकडून संताप. नागपूर महापालिकेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय, 116 शाळांमध्ये 1360 सीसीटीव्ही कॅमेरे लावणार, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पालिकेचा निर्णय. इयत्ता 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक अखेर जाहीर, 8 फेब्रुवारीला सकाळी 11 ते दुपारी 3:30 या कालावधीमध्ये परीक्षा घेण्यात येणार. बीडमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत जावे यासाठी युवकांचा पुढाकार, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वखर्चानं उघडली अभ्यासिका. मालेगाव जिल्हा परिषद शाळेत देखील मोठा भ्रष्टाचार, संपूर्ण मालेगावच्या शाळेत 1,000 कोटींचा शिक्षण घोटाळा असल्याची माहिती समोर, या प्रकरणात अनेक गुन्हे दाखल. पवित्र पोर्टलद्वारेच शिक्षक भरती, थेट नियुक्तीला लगाम, उच्च न्यायालयाचे आदेश, नियम धुडकावल्यास शाळा व्यवस्थापनावर कारवाई. सिल्लोडमधील लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त वॉक फॉर युनिटी मॅरेथॉन, पोलीस ठाण्याच्या वतीनं वॉक फॉर युनिटी मॅरेथॉनला सुरुवात. हिंगोलीतील सिद्धेश्वर धरणाचे 10 दरवाजे उघडले, 8,224 क्युसेक पूर्णा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग. छत्रपती संभाजीनगरमध्ये उपकेंद्रातील वीज पुरवठ्यामध्ये बिघाडामुळे शहरात पाणी पुरवठा ठप्प, नागरिकांचा संताप व्यक्त. औसा ते धाराशिव मार्गाचे काम 10 महिन्यापासून मंद गतीने सुरू, लोकांचा खड्ड्यांमधून प्रवास, रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, नागरिकांची मागणी. कोल्हापुरात पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या 6 पदरीकरणाचं काम रखडले, तर पर्यायी मार्गाची दुरावस्था, वाहन चालकांना त्रास. सोलापुरातील रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात MIM पक्षाची गांधीगिरी, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह असं अभियान राबवत खड्डे बुजवण्यास सुरुवात. सिल्लोड तालुक्यातील महामार्गाची दयनीय अवस्था, छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील काम गेल्या 9 वर्षांपासून संत गतीने सुरू आहे. मार्गावरील खड्ड्यामुळे वाहन चालकांचा धोकादायक प्रवास. अकोला हैदराबाद महामार्गाचं नूतनीकरण सुरू, महामार्गाच्या अर्धवट कामांना नागरिकांना मोठ्या अडचणी, मार्गाचं काम तात्काळ पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्याची नागरिकांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाला सुरुवात, पावसामुळे वातावरणात गारवा वाढलाय. पुण्यात वादळी वाऱ्यासहित मुसळधार पावसाला सुरुवात, नागरिकांची उडाली धांदल. जळगावात 40गाव, भडगाव, पाचोरा तालुक्यात मुसळधार पावसाचा तडाखा, अनेक गावांमध्ये पूरस्थिती, उतावळी नदीला पूर आल्यानं ग्रामस्थांकडून ट्रॅक्टरमधून नदी पार. सिल्लोड तालुक्यात जोरदार पाऊस, नदी नाल्यांना पूर, पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान. जालन्यातील आष्टीमध्ये अवकाळी पावसामुळे वीज पुरवठ्यामध्ये बिघाड, गेल्या 18 तासांपासून महावितरणचा वीज पुरवठा खंडित. गडचिरोलीमध्ये 2 दिवस वादळी पावसाची शक्यता, शेतकरी चिंतेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये परतीच्या पावसानं कापूस मक्याचं नुकसान, शेतकरी आर्थिक संकटात, शासनानं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत व कर्जमाफी द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. पंढरपुरात ओमकार साखर कारखान्याच्या 6व्या गळती हंगामाचा प्रारंभ, माजी आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते प्रारंभ. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगावमध्ये शेतकरी आक्रमक, अतिवृष्टीमुळे आणि अवकाळी नुकसान भरपाई अनुदान वितरण प्रकरणी शेतकरी संतप्त.
मागेल त्याला सौर जोडणी या योजनेतील शेतकऱ्यांना अद्याप सौर पंप जोडणी नाही. 2,000 अधिक शेतकरी लाभापासून वंचित. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 11,000 कोटींचा निधी मंजूर. मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. सिंधुदुर्गातील भात पिकाला अवकाळीचा मोठा फटका. कापलेले भात शेतात सडले. शेतकरी संकटात. पिंपरी चिंचवडमध्ये जिममध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराच्या झटक्यानं तरुणाचा मृत्यू. तरुण हा अग्निशमन दलातील फायर मॅन जवान होता, तर अग्निशमन दल केंद्रातील दुर्दैवी घटना. कोल्हापूरमध्ये वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीत संपूर्ण शेती क्षेत्राचा विचार करावा. पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. भिवंडीमधील अजयनगरमध्ये उभी असलेल्या इनोव्हा गाडीनं घेतला अचानक पेट, तर स्थानिकांनी पाण्याचा मारा करून आग विझवली. घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. कोल्हापुरातील वाठारमध्ये शॉर्ट सर्किटनं उसाला आग. ऊस जळून खाक. शेतकऱ्यांचं 4 लाखांचं नुकसान. विरारमध्ये ऑनलाईन ऑर्डर केलेल्या अंड्यांमध्ये आळ्या सापडल्यात. विरार पूर्वमधील ब्लिंकिट स्टोअरमधील प्रकार. स्टोअर मॅनेजरनं संबंधित प्रकरणावर मागितली माफी. घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट. परभणीमध्ये विजेच्या धक्क्यानं नगर परिषद कर्मचाऱ्याचा मृत्यू. पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद. अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला लागली अचानक आग. आगीत ट्रॅक्टर पूर्णपणे जळून खाक. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातली घटना. सिंधुदुर्गमधील ओटवणे गावात ओमकार हत्तीचा प्रवेश. ओमकार हत्तीकडून शेतीचं नुकसान. शिरूर तालुक्यातील चांडोहमध्ये कामगारांना घेऊन जाणाऱ्या पिकअप गाडीचा अपघात. अपघातात 5 महिला कामगार जखमी, तर जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू. पुरंदरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल. 2 जणांचा वादामध्ये बाबासाहेबांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचं प्रकरण. दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश चिकनाला अटक. दानिश चिकना याला गोव्यातून अटक करण्यात आलेली आहे. ड्रग सिंडिकेटवर एनसीबीची मोठी कारवाई. यवतमाळमधील घाटंजीमध्ये गोमांस विक्री केलं जात असल्याची माहिती. पोलिसांनी धाड टाकून दोघांना अटक केली. हिंगोलीतील आश्रमशाळा शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शिक्षकांना विनयभंग केल्याच्या घटनेनंतर विनयभंग प्रकरणी शिक्षक सेवेतून बडतर्फ. आरोपींच्या जामिनासंदर्भात विशेष न्यायालयाची सुनावणी पार पडली. या सुनावणीत गुन्हेगारी कट रचणे, पुरावे नष्ट करणे, दहशतवाद विरोधी कारवाया असे गुन्हे दाखल असलेल्या आरोपींचे जामीन विशेष न्यायालयानं नाकारले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.